नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असा डोसा, जो सगळ्यांनाच आवडतो. त्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. मी इथं कोलम तांदूळ घेतला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता. दुसऱ्या पातेल्यात मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. ज्यात तांदूळ घेतलेत त्यामध्ये मी 1 चमचा मेथ्या घेतलेत. मेथ्यांनी डोश्याला छान खमंगपणा येतो. त्याचप्रमाणे पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे, त्यामुळं डोसा कुरकुरीत व्हायला मदत होते. आता हे सगळं 2-3 वेळेला स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे. हे बघा, याप्रमाणे तांदळाचं सगळं पाणी मी आता काढून टाकणार आहे. त्याचप्रमाणे उडदाची डाळसुद्धा 2-3 वेळेला धुवून घेतलेली आहे. आता हे स्वच्छ असे धुवून घेतलेले तांदूळ आणि उडदाची डाळ जी धुवून घेतली ते आपण भिजत घालूया. उडदाची डाळ भिजायला थोडंसं जास्त पाणी लागतं, त्यामुळं 1 वाटी उडीद डाळीला मी इथं साधारण 3.5 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि हे भिजत ठेवायचं आहे. आता साधारण हे बघा, असं डाळीच्या वर एवढं पाणी असं शिल्लक राहायला पाहिजे. आता तांदळामध्ये मी साधारण 3 वाट्याला 4.5 वाट्या पाणी घातलं आहे. 4 ते 4.5 वाट्या तांदळाच्या वरती येईल असं, आणि हे झाकून आता भिजत ठेवायचं आहे. 4 ते 5 तास हे आपल्याला व्यवस्थित भिजून द्यायचं आहे. 4-5 तास हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेलं होतं. आता आधी उडदाची डाळ मिक्सरला काढून घ्यायचे, छान अगदी बारीक वाटून घ्यायचे. लागेल तेवढंच पाणी घालायचे आणि ही उडदाची डाळ मिक्सरला अगदी बारीक अशी वाटून घ्यायचे. त्याचबरोबर हे तांदूळसुद्धा भिजत घातलेले, ते सुद्धा अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने डाळ तांदूळ वाटून घेतलेलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. हे वाटून झालेलं आहे. हे बघा, या कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे. आता हे डाळ तांदूळ जे आपण वाटून घेतले ते व्यवस्थित एकदा खालपासून ढवळून मिक्स करून घेऊया आणि हे आता झाकून आंबवायला ठेवायचं आहे. तर थंडीमुळं हे मिश्रण पटकन आंबत नाही, त्यामुळं त्याला असं उबदार अशा सुती कपड्यात बांधून ठेवलं आहे, म्हणजे ते छान आंबेल. थंडीमध्ये पीठ आंबत नाही लवकर, त्यामुळं तुम्हाला जर सकाळी लवकर डोसे करायचे असतील तर आदल्या दिवशी सकाळीच 4-5 तास डाळ तांदूळ भिजत घालून ते लवकर मिक्सरला वाटून ठेवून तुम्हाला रात्रभर पीठ ठेवायला लागेल आंबवायला. आता हे पीठ 14-15 तासानंतर छान असं आंबलेलं आहे. त्यात चवीला 1 चमचावर मीठ घातलं आणि आता त्यामध्ये तेल घालणार आहे. तर एक 2-3 चमचे तेल इथं घातलेलं आहे आणि आता हे सगळं करूया व्यवस्थित मिक्स. आणि आता आपण याचे डोसे करणार आहोत. तर त्यासाठी एका वाटीत थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे मिठाचं पाणी तवा आधी व्यवस्थित तापवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावर हे मिठाचं पाणी घातलं आणि एका सुती कपड्याने पुसून घेतलेलं आहे. तवा खूप जास्त गरम असेल तर डोसे तव्याला चिकटून बसतात, त्यामुळं गार पाणी घालून हे असं छान व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि हलका गरम पाहिजे तवा. त्याच्याबरोबर पळीने हे पीठ घालून पीठ असं छान पसरून घ्यायचं. आहा, काय मस्त डोसे पसरत आहेत, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर झालेलं आहे पीठ, ते व्यवस्थित आंबलेलं आहे, त्यामुळे डोसे असे छान पसरत आहेत. आता याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. डोसे घालताना गॅसची फ्लेम बारीक आणि डोसा आपल्याला असा छानपैकी मीडियम फ्लेमवर डोसा करून घ्यायचा. त्याच्यावर घरचं छान लोणी घातलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा क्रिस्पी डोसा तयार आहे. अजून एक आपण डोसा घालूया. परत एकदा गॅसची फ्लेम बारीक करून त्याच्यावर असं मिठाचं पाणी घालून ते पुसून घ्यायचं आणि असा छान डोसा पसरून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असा हा डोसा तयार होतो आहे, मोठा कुठंही न तुटता. परत त्याच्यावर छान असं घरचं लोणी आणि असा हा डोसा तुम्ही डोशाची भाजी, सांबार, चटणी याच्यावर तुम्हाला हवे असेल तर चटणी पुडीसुद्धा घालू शकता. आपले हे मस्त क्रिस्पी असे डोसे खायला तयार आहेत.
डोशाचं पीठ खूप दाट वाटलं तर थोडंसं पाणी घालून सैल करू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.